शिंदे गट महाराष्ट्रातील लोकसभेच्या 23 जागा लढण्यासाठी आग्रही. खासदार प्रतापराव जाधवांचा दावा. महायुतीमध्ये मेरिटवर जागा वाटप होणार असल्याची माहिती. मुंबईत 10 ठिकाणी आज महास्वच्छता अभियान. गेटवे ऑफ इंडिया जवळ शिंदेंच्या हस्ते अभियानाला सुरुवात होणार. फडणवीस सुद्धा उपस्थित राहणार. पुण्यात शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांची भेट झाल्याची शक्यता. मात्र मोदी बागेत नातेवाईकांना भेटायला गेल्याचं आंबेडकरांकडून स्पष्ट. 12-12चा फॉर्म्युला वंचितचे 12 वाजवणार. आंबेडकरांचा प्रस्ताव कुणी स्वीकारणार नाही. रामदास आठवलेंचा टोला. महाराष्ट्रात शिवसेनेला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवणार. हुकुमशाहीचा नायनाट करणार. खासदार संजय राऊतांनी सांगितला 9 वर्षाचा संकल्प. अब की बार 400 पार. 9 वर्षातही आम्ही सत्तेमध्ये राहणार. विधानसभेवर पुन्हा भगवा फडकेल. गुलाबराव पाटलांचा दावा. राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी दिवाळी साजरी करा. घराघरात राम ज्योती लावा. 23 जानेवारीपासून रामलल्लाच्या दर्शनाला या. पंतप्रधान मोदींचं आवाहन. माझी गॅरंटी म्हणजे मी जे बोलतो ते करतोच. अयोध्या नगरी याची साक्ष. पंतप्रधान मोदींचं विधान. 2024ला मोदी परत येणार नाहीत ही एकच गॅरंटी. संजय राऊतांचा दावा. ईव्हीएम नसतं तर भाजप ग्रामपंचायत निवडणूकही जिंकणार नाही. राऊतांचा हल्लाबोल. अयोध्येतील मुख्य महामार्ग आणि प्रमुख चौकाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्या. मनसेची पंतप्रधान मोदींकडे मागणी. नवीन वर्षामध्ये वीज दरवाढीचा शॉक लागण्याची शक्यता. 10 ते 70 पैसे प्रति युनिट वीज दर वाढण्याचा अंदाज. राज्यभरातील रेशन दुकानदारांचा उद्यापासून बेमुदत संप. प्रलंबित मागण्यांसाठी रेशन दुकानदारांचा निर्णय. मुंबईत नववर्षानिमित्त 13,000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त. ठिकठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी. नववर्षाचं स्वागत करताना खवय्यांसाठी नॉनव्हेजची पर्वणी. पुणे, नागपूर, कोल्हापुरात चिकन मटणाच्या दुकानांबाहेर नागरिकांची सकाळपासूनच गर्दी. पुण्यात नववर्षानिमित्त नागरिकांची मोठी गर्दी. संध्याकाळी 5 पासून मुख्य रस्त्यावरील वाहतुकीमध्ये बदल. अनेक मार्गावरील वाहतूक बंद राहणार.